अमरावतीच्या मेळघाटातील आदिवासी बांधव आणि शेतकऱ्यांची पदयात्रा 6 दिवसांचा पायदळ प्रवास करत शेतकरी नागपूर विधानसभेवर धडकणार। मका पिकाला 2400 रुपयांचा हमीभाव देण्यासह विविध मागण्यांसाठी शेतकरी आक्रमक। जळगावच्या 40गाव बाजार समितीत मक्याला समाधानकारक भाव। कृषी उत्पन्न बाजार समितीत मक्याची आवक वाढली। मक्याला 1700 ते 1800 रुपयांचा भाव। हिंगोलीच्या मोंढ्यात सोयाबीनची आवक वाढली। समाधानकारक भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये निराशा। धाराशिवमधील नुकसानग्रस्त शेतकरी अद्यापही मदतीपासून वंचित। खरडून गेलेल्या जमिनीसाठी राज्य सरकारने हेक्टरी 3.5 लाख रुपये देण्याची घोषणा केली होती। जिल्ह्यात 11,300 हेक्टर जमीन खरडून गेली होती। बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर रायगड जिल्ह्यात 42 भात खरेदी केंद्र सुरू। मात्र ऑनलाईन नोंदणीला शेतकऱ्यांकडून अल्प प्रतिसाद। जिल्ह्यात आतापर्यंत फक्त 4000 शेतकऱ्यांनी केली नोंदणी। परभणीत थंडीचं प्रमाण वाढलं। वाढलेल्या थंडीमुळे हरभरा पीक बहरलं। शेतकऱ्यांकडून तुषार सिंचनातून हरभरा पिकाला पाणी पुरवठा। राष्ट्रीय स्तरावर सोयाबीनच्या मागणीत मोठी वाढ झाल्याने दरांवर सकारात्मक परिणाम। सीड क्वालिटी सोयाबीनचे दर 1000 वाढले। मिल्क क्वालिटीच्याही दरात मोठी वाढ झाली। सोयाबीनचे दर हमीभावाचा टप्पा ओलांडण्याची शक्यता। लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या दरात 150 रुपये क्विंटल मागे वाढ। बांगलादेश सरकारच्या कांदा आयाती निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा। बुलढाण्यात हिवाळ्यामध्ये चविष्ट आणि पोषक मिरचीची मागणी वाढली। विविध प्रकारच्या मिरची विक्रीसाठी बाजारात दाखल झाल्यात। मागणी वाढल्याने मिरचीचे भाव वधारले। जळगावच्या 40 गावात भूमिगत जलवाहिनीचं काम वेगाने। वरखेडे लोंढे धरणातून थेट शेताच्या बांधावर पाणी पोहोचणार। शेतकऱ्यांची पाण्याची चिंता मिटणार। नाशिकमधील पर्यावरण प्रेमी आणि पालिका प्रशासनामधील बैठक निष्फळ। झाडांबाबत कोणतीही योग्य माहिती न मिळाल्याने पर्यावरण प्रेमींचा हा आरोप। तर एक्झिबिशन सेंटरसाठी झाड तोडणार नसल्याचा मनपा आयुक्तांकडून खुलासा। मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात रवींद्र तारू यांना बावधन पोलिसांकडून पौड न्यायालयात हजेरी। नियमबाह्य कागदपत्र बनवल्याप्रकरणी कारवाई। पुण्यात भाजपकडून इच्छुक उमेदवारांना अर्जाचं वाटप। एका दिवसात 2000 इच्छुक उमेदवारांना अर्जाचं वाटप। भाजपच्या पुणे शहर कार्यालयात अर्ज घेण्यासाठी इच्छुकांची मोठी गर्दी। बीड जिल्ह्यात वर्षभरात 365 शस्त्र परवाने रद्द। बीड हत्या प्रकरणानंतर परवान्यांचा विषय चर्चेत। हत्या प्रकरणानंतरही गोळीबाराच्या अनेक घटना समोर आल्या होत्या। सध्या बीड जिल्ह्यात 916 लोकांकडे शस्त्र परवाने। गडचिरोलीच्या मुलचेरामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेविकेचा आत्महत्येचा प्रयत्न। वैद्यकीय अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप। पोलीस किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाची कोणतीही दखल घेतली गेली नाही। पालघर जिल्ह्यातील कासा पोलीस ठाण्यात महिला सुरक्षिततेला काळीमा फासणारी धक्कादायक घटना। एका प्रकरणासंदर्भात महिलेला चौकशीसाठी बोलवलं असता हवालदार शरद बोगाडे यानं अत्याचार केल्याचा महिलेचा आरोप। डहाणू पोलीस ठाण्यात लैंगिक अत्याचारासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल। परभणीच्या गंगाखेडमधील अवैध वाळू उपसा करणारे तराफे आणि साहित्य जे आहे ते उद्ध्वस्त करण्यात आलेले आहे। वाहतूक शाखेची मोठी कारवाई। अवैध वाळू उपसा करणारे तराफे आणि साहित्य उद्ध्वस्त करण्यात आले। पोलीस अधीक्षक रवींद्र सिंग परदेशी यांच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली। परभणी शहरातील वस्तीलगतच्या वीटभट्टीधारकांना तहसीलदारांची अखेर नोटीस। TV9च्या बातमीचा हा इम्पॅक्ट। वसाहतीलगत असलेल्या वीटभट्टीमुळे नागरिकांना होत होता त्रास। जळगावातील मुक्ताईनगरच्या मुक्ताई मंदिराजवळ जलपर्णींचं साम्राज्य। भाविकांचं आरोग्य धोक्यात। प्रशासनाने लवकरात लवकर उपाययोजना करा, भाविकांची मागणी। जळगावच्या 40 गावात भूमिगत जलवाहिनीचं काम वेगाने। वरखेडे लोंढे धरणातून थेट शेताच्या बांधावर पाणी पोहोचणार। शेतकऱ्यांची पाण्याची चिंता मिटणार। तपोवनमधील वृक्षतोडीला बीडमधील वृक्षप्रेमींचा विरोध। बीडमध्ये अजित पवारांनी स्वतः लावलेल्या झाडाजवळ जाऊन अनोखा आंदोलन। 30 लाख वृक्ष लागवडीचं भीषण वास्तव समोर। हिंगोलीत स्थानिक हातानेच रस्ता उकरून काढला। इरिगेशन वसाहत ते कुपटी परिसरातील रस्त्याचं काम अगदी निकृष्ट दर्जाचं होत असल्याचा आरोप। नंदुरबारच्या धडगाव आणि अक्कलकुवा गावात आरोग्याच्या सुविधा नसल्यामुळे गर्भवतींची प्रसूती घरीच। आरोग्याच्या योजनेसाठी गेल्या 1.5 वर्षात तब्बल 771 कोटी रुपये निधी खर्च। तरीही दुर्गम भागात आरोग्याच्या सेवा अद्यापही विस्कळीतच। कोल्हापूरच्या पिंपळगावमधील शासकीय होमिओपॅथी महाविद्यालयाचा वाद। तलावात भराव टाकून होमिओपॅथी महाविद्यालय करण्यास गावकऱ्यांचा विरोध। महाविद्यालयास विरोध नाही, मात्र तलावात भराव टाकून काम करण्यास विरोध। ग्रामस्थांची प्रतिक्रिया।
कोल्हापूर शहरात अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू. सीपीआर चौक ते महावीर कॉलेजकडे जाणाऱ्या रोडवर कारवाई. रहदारीच्या रस्त्यावर अतिक्रमण करत बनवलेली घरं, शेड हटवली. गोंदियाच्या देवरी तालुक्यातील धोपतोला गावात बियर बार विरोधात आंदोलन पेटलं. महिलांचा सलग 11व्या दिवशी रस्त्यावर ठिय्या. मुख्य रस्त्यावर सुरू झालेल्या बारमुळे महिलेच्या सुरक्षिततेची चिंता वाढली आहे. लातूर जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांचं बेमुदत कामबंद आंदोलन. घरकुल आणि मनरेगाच्या कामांमध्ये जबाबदारी निश्चित करण्याची मागणी. सिंधुदुर्ग वन खात्याकडे हत्तीचं व्यवस्थापन करण्यासाठी योजनाच नाही. तामिळनाडू, कर्नाटकचाही ओंकारसह महाराष्ट्रातील हत्ती स्वीकारण्यास नकार. छत्तीसगडच्या साई भक्ताकडून शिर्डीच्या साईंच्या चरणी सुवर्ण गुलाबाचं फूल अर्पण. सुवर्ण गुलाबाची किंमत ही तब्बल 1,54,253 रुपये. जळगावात संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज जयंतीनिमित्त भव्य दुचाकी रॅली. समाज बांधवांच्या जयघोषाने जळगाव शहर दुमदुमलं. रत्नागिरीच्या मीरा किनाऱ्यावरील बसरास्टार या जहाजाला भंगारात काढण्याचं काम सुरू. 2020 मध्ये आलेल्या निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात हे जहाज मीरा किनाऱ्यावर निकामी होऊन धडकलं होतं. लाटांच्या तडाख्यामुळे जहाजाचे 2 भाग झाले. बुलढाण्यात बसमधील प्रवाशांकडून 60 बोगस दिव्यांग प्रमाणपत्र आणि आधार कार्ड जप्त. बनावट ओळखपत्र बनवून प्रवासी सवलतीचा लाभ घेत होते. बुलढाणा स्थानक प्रमुखांकडून 73 बसची तपासणी.